शेतकरी बांधवांनो, आपल्या अनेक शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या की आमच्या कांद्याची फूट होऊ नये म्हणून आम्ही काय करावं. कारण की अनेक वेळा आम्ही उत्पादनासाठी अनेक खतं वापरतोय, अख्खीची अख्खी शेड्यूल वापरतोय, पण आमच्या कांद्यामध्ये जो आहे तो फुटीचा कांदा जास्त निघतोय. तर अशा वेळी आपल्याला कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे, तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कांदा पिकासंदर्भातील संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत राहील. शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या कांदा पिकामध्ये तुम्हाला वाटत असेल की आपल्याला फूट होऊ नये, आपल्या कांद्यामध्ये फुटीचा कांदा येऊ नये, म्हणजे जेणेकरून आपल्याला चांगला बाजारभाव मिळेल, तर अशा वेळी आपण वापरायचं आहे BASF कंपनीचं ल्युसीन. यामध्ये क्लोरोमेक्वेट क्लोराईड 50% एसिड असलेला हा घटक आहे. तर हा घटक असलेला सिंपल दुसऱ्याही कोणत्याही कंपनीचं तुम्ही वापरा, पण ब्रँड इज ब्रँडच वापरायचा प्रयत्न करा. तुम्ही BASF कंपनीचं ल्युसीन किंवा घाराडा कंपनीचे चमत्कार म्हणून येतं, या दोन्हीपैकी कोणताही एक वापरा, जेणेकरून तुम्हाला चांगला फायदा जाणवेल. तर आता आपण याचा फायदा सांगूयात की जेणेकरून याच्यामुळे आपल्या कांद्यामध्ये पहिला फायदा काय होणार आहे, तर आपल्या कांद्यामध्ये जे फूट होणार आहे ते फूट आपल्या कांद्यामध्ये होणार नाही. त्याचबरोबर आपल्याला दुसरा फायदा काय होत असतो, ज्यावेळेस आपल्या कांद्याची आपल्याला पात जास्त झालेली असते पण कंदच आपल्या कांद्याचा मोठा झालेला नसतो, तर अशा वेळी आपल्या कांद्याचा कंद करण्यासाठी हे ल्युसीन जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे त्याचा फायदा होत असतो. तर आपल्या कांद्याचा कंद देखील चांगला होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर आपल्या कांद्याचा कलर जो आहे तो शेवटपर्यंत चांगला टिकून राहण्यासही मदत होत असते. तर आता त्याचबरोबर तुम्ही म्हणाल की आता ह्याचा वापर कधी करायचा, हे सर्वात महत्वाचं आहे की कसा शेवटचं पाणी ज्यावेळी देणार आहात त्याच्यानंतरच आपल्याला हा ल्युसीनचा वापर करायचा आहे. क्लोरोमेक्वेट क्लोराईड 50% असलेला कोणत्याही कंपनीचं तुम्ही वापरा, आपण सांगतोय ते ल्युसीन BASFचं. तर याचा वापर तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. कांद्याची पातीमधील सर्व रस तो आपल्या कांदामध्ये येईल आणि आपला कंद देखील आहे तो साईज होण्यास मदत होईल. त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा काय, तर तुमच्या कांद्यामध्ये फुटीचं प्रमाण तुम्हाला घालणार नाही. फुटीचा कांद्याला कसं असतं, बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे आपल्या कांद्याला कितीही खत घालून आपण मोठा केला पण त्याच्यामध्ये जर फूट जाईल तर आपल्याला खूप मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. अर्ध्यानेच आपल्याला बाजार डायरेक्ट कमी होतो. त्यामुळे तुम्ही कांद्याला ज्यावेळी शेवटचं पाणी द्याल त्याच वेळी ही फवारणी शेवटचे पाणी दिल्याच्या नंतर आपल्याला करायचे आहे क्लोरोमेक्वेट क्लोराईडची. तर शेतकरी बांधवांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला कांदा पिकासंदर्भातील कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा कांदा पिकासंदर्भातील संपूर्ण शेड्यूल हवा असल्यास आपल्याला इथं स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा, जेणेकरून कांदा पिकासंदर्भातील संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच होईल.